फर्स्ट अटेम्प्टला तर मी फिजिक्सला इग्नोर केलं, मॅथ्स आणि केमिस्ट्री करत बसलो जास्त. केमिस्ट्री तर आलं मला, इझी सब्जेक्ट होता सर तो, पेपर पण सोपा आला, पण मॅथ्सनी दगा दिला. आणि अशा वेळेस जेव्हा फिजिक्स मॉडरेट लेवल होता तेव्हा मी हवं तितकं स्कोर करू शकलो नाही. त्यामुळे बेटा सेकंड अटेम्प्टला आपल्याला फिजिक्सची तयारी एकदम जोरदार करावी लागेल जर खरंच ड्रीम कॉलेज अचीव्ह करायचं असेल तर. त्यासाठी कसा अभ्यास करायचा, कुठल्या टॉपिकवर फोकस करायचं, कुठले सोर्सेस फॉलो करायचे, सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्यात. ठीक आहे, सुरू करू आपण. सगळ्यात पहिले तुम्हाला माहिती आहे का, जे सक्सेस आहे ना, सक्सेस त्याचं जे सीड आहे ते कुठे असतं, ते फेल्युअर्स मध्ये असतं. हा MS धोनी मूवी मधला हा एक सीन आहे, जेव्हा धोनीचं सिलेक्शन अंडर-19 इंडियन क्रिकेट टीम मध्ये होत नाही. मोहम्मद कैफ सिलेक्ट होतो, युवराज सिंग सिलेक्ट होतो, पण धोनीला सिलेक्शन होत नाही त्याचं. आणि त्यावेळेस त्याचे मित्र बसलेत बघा, हे त्याचे मित्र तोंड पाडून बसतात आणि MS धोनी त्यांच्यासाठी बालुशाही आणि शिंगाडा म्हणजे एक छोटीशी पार्टी अरेंज करतो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही तोंड लटकवून का बरं बसलेत, हा दिवस मला विसरायचा नाहीये. बघा फेल्युअरला कसं घेतोय तो, हा दिवस मला विसरायचा नाहीये. आणि धोनीचे शब्द आहेत, इतने से तो काम नहीं होने वाला. हमें इतना समझ में आ गया है कि इतने से तो काम नहीं होने वाला, म्हणजे एवढ्यानी माझं होणार नाही, मला अजून जास्त एफर्ट्स करावे लागतील. धोनीनी सिलेक्टर्सला त्यांनी दोष दिला बिलकुल नाही. धोनीनी त्याच्या ट्रेनर्सला दोष दिला बिलकुल नाही. आपल्या घरच्या परिस्थितीला दोष दिला बिलकुल नाही. धोनीचं स्टेटमेंट काय आहे, इतने से तो नहीं होने वाला, म्हणजे जे काही आहे ते स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करायचे. सेकंड अटेम्प्टला जर तुला जायचं असेल तर सगळ्यात पहिले एक्झाम हॉलच्या बाहेर आल्यावर तुलाही अशी फिलिंग आली असेल की इतने से तो नहीं होने वाला आणि अजून काहीतरी प्रयत्न करावे लागतील. तर मला तुमच्याकडनं तो जो रिग्रेट आहे ना, तो तुमच्या हृदयात समावून ठेवा, कारण दॅट इज गोइंग टू बी फ्युअल फॉर युअर फायनल अटॅक. आर यू गेटिंग इट? हा सर, कळालं. तर सगळ्यात पहिले बेटा तुम्ही तुमच्या मिस्टेक्स लिहून काढा. ज्या तुम्हाला वाटतात ना मिस्टेक्स, त्या एका पेपरवर लिहून काढा की सर माझा सिलेबस कव्हरेज नव्हता, सर माझ्या रिव्हिजन मध्ये प्रॉब्लेम होता, सर मी टेस्ट दिली नाही, काय प्रॉब्लेम होता की मला सिरियसनेस कमी पडला. जो काही आहे ना ते आधी लिहून काढा. ते लिहून काढल्यानंतर तुम्हाला कळेल की तुमचा वीकनेस काय आणि तुम्हाला कुठे सुधारायचंय. आर यू गेटिंग इट? हा सर, कळालं. आता कमिंग टू द सेकंड अटेम्प्ट, व्हाय इट होल्ड्स इम्पॉर्टंट. का इतका महत्वाचा आहे सेकंड अटेम्प्ट? कारण बेटा ती शेवटची ट्रेन आहे. असं नाहीये की आयुष्यात ट्रेन हे स्टेशन गेल्यावर पुढची ट्रेन येत नाही, पण वेळ लागेल, पुढची ट्रेन यायला वेळ लागेल आणि खूप जास्त पेशन्स ठेवावं लागतात. मग म्हणून दिस इज द लास्ट ट्रेन. याच्यामध्ये बसा, मेहनत करा. गर्दी आहे, कॉम्पिटिशन वाढलेली आहे, सीईटीने फॉर्म जास्त रिलीज केले आहे. दॅट डझंट मीन की आपण त्या कॉम्पिटिशनला बीट करू शकत नाही. कॉम्पिटिशन जर वाढली आहे ना, तर आपल्याला पण कॉम्पिटिशन नुसार स्वतःला अपग्रेड करावं लागेल. कळतंय मी काय म्हणतोय? हो सर. म्हणून सेकंड अटेम्प्टला आपल्याला बेस्ट द्यायचा आहे. तर हा सगळा एक पार्ट झाला. त्याच्यानंतर जर आपल्याला फिजिक्सला जिंकायचं असेल, केमिस्ट्री करायचं असेल, मॅथ्स करायचं असेल, काही करायचं असेल, 3 लेवलवर तुम्हाला काम करावं लागणार. एक, तुमचं नॉलेज आहे का? डू यू हॅव नॉलेज? कुठे प्रॉब्लेम आहे तुम्हाला? नॉलेजला प्रॉब्लेम आहे. फिजिक्समध्ये 12वीला 16 चॅप्टर आहेत, 11वीला 9-10 चॅप्टर आहेत. काही जणांनी 16 पैकी 8 चॅप्टर केलेत, कोणी 5 केलेत, कोणी 10 केले. मग तुमचा प्रॉब्लेम नॉलेजला जास्त आहे. जेव्हा की 3 गोष्टी लागतील तुम्हाला, पण पहिल्यांदा येतं नॉलेज, देन कम्स एक्झिक्युशन. की एक्झाम मध्ये तुम्ही गडबड करता का? जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा हाच प्रॉब्लेम झालाय. जे विद्यार्थी माझ्यासोबत सुरुवातीपासून होते फिजिक्सला, बरेच विद्यार्थी आहेत ते म्हणतायत सर आपण जे क्वेश्चन डिस्कस केले ऍज इट इज पडले, पण आम्हाला टाइम मॅनेजमेंट नाही झाला, सर आमची प्रॅक्टिस कमी पडली, सर आम्ही तेवढ्या मार्क्स दिल्या नाही. दॅट इज द एक्झिक्युशन प्रॉब्लेम. ज्यांचं एक्झिक्युशन चांगलं होतं दे हॅव स्कोर्ड 40+, 45+ सुद्धा आहेत. पण नॉलेज पहिला चॅलेंज, दुसरं बेटा एक्झिक्युशन, आणि या दोघांना घेऊन चालणारं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे माइंडसेट. जो धोनीचा माइंडसेट आहे ना, जो विनिंग माइंडसेट आहे ना,
जो स्वतः रिस्पॉन्सिबिलिटी घेतो, चॅलेंजेस आले तरी त्याला ओव्हरकम करायची कॅपॅसिटी ठेवतो, कुणाला दोष देत नाही. टफ माइंडसेट, एकदम टफ माइंडसेट, जो कसलाही विचार न करता काम करत राहतो. हा जो माइंडसेट आहे हा हे ठरवतो की तुमचं नॉलेज आणि एक्झिक्युशन कसं आहे. हा व्हिडिओ बघून कोणीतरी मोटिवेट होईल आणि काम सुरू करायला लागून जाईल. पण तुम्ही एक्झिक्युशन पण कराल, थोडंफार नॉलेज पण असेल तुमच्याकडे, पण तो माइंडसेट जर नसेल ना तर ह्या गोष्टी सस्टेन करत नाही, दीर्घ काळापर्यंत चालत नाही. कारण मग परत 4 दिवसानंतर तुम्हाला टेस्टमध्ये मार्क कमी येतील, मग परत तुम्ही काय कराल, परत बोंबलायला लागाल, मग परत 3-4 दिवस वेस्ट गेले. असं करत करत मग तुमचा डिफीट होईल, रिलेटिव्हली डिफीट होईल, जे तुम्हाला पाहिजे ते मिळणार नाही. दॅट्स वाय दिस टफ माइंडसेट इज रिक्वायर्ड. टफ माइंडसेट माहिती तुम्हाला कसा असतो, तो असा असतो, जितकं मोठं चॅलेंज आहे, सपोज मार्क्स कमी आले ना तर डबल मेहनत करतो, डिप्रेस होत नाही, डबल मेहनत करतो, स्वतःमध्ये चूक हे करतो की माझी चूक आहे जर माझे मार्क्स कमी आले तर. ठीक आहे, सो या 3 गोष्टी आहेत. स्वतःला विचारा की तुम्ही कुठे आहात. ऑनेस्टली बघा, तुम्हाला फर्स्ट अटेम्प्टला किती मार्क्स पडले, 15 ते 20 मध्ये मार्क्स पडलेत का, 20 ते 25 मध्ये पडलेत का, फिजिक्सला 25 to 30 आहात का, 30+, 35+, 40+, काय स्कोर आहे तुमचा. कारण जसं वेगवेगळ्या पेशंटला वेगवेगळी ट्रीटमेंट असते, तसंच वेगवेगळ्या विद्यार्थ्यांसाठी चॅलेंजेस पण वेगवेगळे आहेत. ठीक आहे सर. सगळ्यात पहिले बेटा, जे मी म्हणतो बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, जे हे विद्यार्थी आहेत, कुठले सर, 15 ते 25 वाले, 15 to 25 आणि त्याच्या पण खाली असतील, यांचं मेन चॅलेंज आहे काय, सिलेबस. सिलेबस सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. सिलेबस म्हणजे कुठे प्रॉब्लेम आहे त्यांना, नॉलेज लेवलवर प्रॉब्लेम आहे. नॉलेज लेवलवर प्रॉब्लेम आहे, त्यांनी सिलेबस पूर्ण केलेला नाही. होऊ शकतं कोणी 5 चॅप्टर सोडले, कोणी 6 चॅप्टर सोडले, कोणी 7 चॅप्टर सोडले, कोणी 3 चॅप्टर सोडले, वी डोंट नो. पण सिलेबस लेवलवर तुमचा प्रॉब्लेम आहे. याचा अर्थ तुम्हाला एक्झिक्युशन येतं असं नाही, पण आधी तुम्हाला पहिली पायरी चढावं लागेल, दॅट इज सिलेबस. सो तुम्हाला लक्ष द्यायचंय फॉर सेकंड अटेम्प्ट सिलेबस कम्प्लिशन कडे. ठीक आहे, तुमचा टार्गेट असला पाहिजे फिजिक्स मध्ये ग्रेटर दॅन 90% सिलेबस कव्हर झाला पाहिजे, ग्रेटर दॅन 90%. ठीक आहे, जर तुम्हाला काही गोष्टी टफ वाटल्या, आयडियली तर 100% पाहिजे, पण जर कुणी एकदमच कमी असेल, कुणाचा 20% सिलेबस असेल, तर कारण तुम्हाला प्रॅक्टिस वगैरे लागेल, बरोबर ना, मग ग्रेटर दॅन 90% कव्हर करा. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जी जनता आहे मेन, आता याच्यामध्ये प्रत्येकाचे चॅलेंजेस थोडेसे वेगळे आहेत, पण त्याच्यामध्ये एक साम्य आहे. काय साम्य आहे, 30 आणि 35 वाल्याचं सिलेबस कव्हरेज आणि एक्झिक्युशन इज बेटर, 35 to 40 वाल्याचं अजून चांगलं आहे, 40+ अजून चांगलं आहे. ठीक आहे, पण सगळ्यांचा मेन इश्यू इथे काय माहिती का, इथे जो नॉलेज आहे ना, नॉलेज किंवा सिलेबस आहे ना, त्याचा इश्यू एवढा नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचंय, होऊ शकतं हे जे विद्यार्थी आहेत यांच्यापैकी कुणाचं तरी फिजिक्सचं 70% प्रिपरेशन झालं असेल, 70%, कुणाचा सिलेबस 80% असेल, कुणाचा 90% असेल. तर हे एवढा मोठा डिफरन्स नाहीये, कारण तुम्ही हे गॅप कव्हर करू शकता. तुमचा जो चॅलेंज आहे ना तो कुठे आहे सर, तो आहे बेटा एक्झिक्युशनवर. एक्झिक्युशन हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेशर हँडल करता येत नाही, एक्झाम मध्ये प्रेशर हँडल करता येत नाही. तुम्हाला टाइम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. 2 प्रश्न सुरुवातीचे टफ आले, 3ऱ्या प्रश्नाला कसं स्विच करायचं, 3ऱ्या प्रश्नाला मॉडरेट असून पण आपल्याला सोपा असून पण आपल्याला तो अवघड वाटतो, गडबड झाली. अचानक एक्झाम मध्ये पीसी बंद पडला, 5 मिनिटं झाले पीसी चालू होत नाहीये, परत पीसी चालू झाला, कसं तुम्ही स्वतःला ओव्हरकम करणार आहात. तर जे बॅटलफील्ड चॅलेंजेस असतात, जे रणांगणात चॅलेंजेस असतात, जे क्लासरूम मध्ये आपण फेस करू शकत नाही, ते चॅलेंजेस तुम्हाला आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हेच असतं, तुम्हाला जर 45+ अचीव्ह करायचं असेल किंवा जो 40+ अचीव्ह करायचं असेल, तर तुम्हाला इथे खूप जास्त काम करावं लागेल. माझं नॉलेज जरी कमी आहे ना, सपोज मी 90% फिजिक्सचा सिलेबस कव्हर केलाय, पण जर माझं एक्झिक्युशन चांगलं आहे ना, तरी सुद्धा माझा स्कोर 40+ जाऊ शकतो. म्हणून एक्झिक्युशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, प्रेशर आहे बेटा, ठीक आहे, त्याच्यानंतर टाइम मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर अॅक्युरेसी आहे, सगळ्या गोष्टी इथे आहे. आणि हे कसं सॉल्व्ह होणार सर, तर हे एक्झिक्युशन बेटा फक्त आणि फक्त टेस्ट सिरीज थ्रू होऊ शकतं. एक चांगली टेस्ट सिरीज थ्रू होऊ शकतं. फिजिक्स साठी मी लॉन्च करेल टेस्ट सिरीज, आणि अजून काही गोष्टी आहेत त्याच्यात घातक, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. कुठलं जॉईन करायचं कुठलं नाही तो निर्णय तुमचा, पण तुमचा चॅलेंज सांगतोय मी तुम्हाला, एक्झिक्युशन लेवल. आर यू गेटिंग इट? ओके सर. त्याच्यानंतर एक गोष्ट अशी येते की व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग, मी काय एक्सपेक्ट करतोय
की हे जे विद्यार्थी आहेत बघा, यांचं एक्झिक्युशन लेवल जे तुम्ही बेटा 25+ आणि 25 to 40 आहे, तुम्हाला सगळंच कव्हर करायचं. तुम्हाला असं नाही की फक्त 2025 2024 असं नाहीये. आपल्याला 5 इयर्स PYQ मधून बेस्ट ऑफ द बेस्ट क्वेश्चन्स, त्याचे व्हॅरिएशन सगळे कव्हर करायचे. कारण असं आहे की सेकंड अटेम्प्टला वी डोंट नो की फिजिक्स इझी राहील की नाही. आर यू गेटिंग इट? पहिल्या अटेम्प्टला इझी होतं म्हणून सेकंड अटेम्प्टला इझी राहील गॅरंटी नाही. सेकंड अटेम्प्टला जेईचे विद्यार्थी येत आहेत, सेकंड अटेम्प्टला एनडीएचे विद्यार्थी येत आहेत, सेकंड अटेम्प्टला नीटचे विद्यार्थी येत आहेत. घाबरत नाहीये, वस्तुस्थिती सांगतोय. ज्या विद्यार्थ्याला पहिल्या अटेम्प्टला ठीकठाक मार्क्स पडले तर ते विद्यार्थी सेकंड अटेम्प्टसाठी ॲव्हरेज प्रिपरेशन नाही करणार आहे. दे विल गो टू द एक्सपर्ट लेवल. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचावं लागेल. म्हणून तुमचा सिलेबस कव्हरेज नॉलेज जे आहे त्या नॉलेजला तुम्हाला 100 पर्यंत टेस्ट करायचं आहे. 95+ सिलेबस कव्हरेज करायचंय आणि एक्झिक्युशन लेवलला तुम्हाला व्हरायटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह करायचे रिअल टाइम मध्ये. ठीक आहे. जे इकडचे विद्यार्थी आहेत ना, तर त्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी तुम्ही 2024 आणि 2025 चे PYQs करून जा. हे 2 वर्षाचे PYQs प्रॉपर करा. ठीक आहे. हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे सर, ओके. त्याच्यानंतर थोडंसं चॅप्टर वाईज अनालिसिस करू की फिजिक्स मध्ये बघा, जे विद्यार्थी आहेत आता लो स्कोरिंग वाले विद्यार्थी आहेत किंवा जेवढं चांगला त्यांचा सिलेबस कव्हर झाला नाही, बेटा तुम्हाला हे मस्ट आहे. हे सगळे चॅप्टर एकदम इझी टॉपिक लिस्ट दिली आहे मी तुम्हाला, है ना. जसं केटीजी, रेडिएशन फिक्स क्वेश्चन येतात, यावेळेस पण आले. कुठे परत थर्मोडायनामिक्स, कोणाच्या पेपरला ॲडियाबॅटिकचा क्वेश्चन आला, कुठे आयसोबॅरिकचा आला, कुठे ग्राफचा क्वेश्चन आला, कुठे स्लोपचा क्वेश्चन आला. फिक्स क्वेश्चन असतात, कायच येणार आहे वेगळं. ठीक आहे. आपण जेवढे क्वेश्चन कव्हर केले होते डायरेक्ट आलेले. ओके सर. ऑसिलेशन मध्ये पण VX आहे, AX आहे, जे बेसिक रिलेशन आहे, SHM ची इक्वेशन आहे, त्याच्यानंतर काय स्प्रिंग वाले क्वेश्चन आहे, स्प्रिंग इक्विव्हॅलंट आले, पेंड्युलमचे क्वेश्चन्स आहे. एकदम बेसिक आहे बेटा, हे पण होऊन जाईल. जास्त अवघड नाही चॅप्टर आहे. आणि इथे तुम्हाला करायचं आहे, इथं मस्ट करायचे, इथे 2 वर्षाचे प्रॉपर PYQ सॉल्व्ह करून जा. ठीक आहे ना. मिनिमम म्हणतोय मी, ज्यांचं टार्गेट 30+ आहे तुम्हाला तर सगळं करावं लागेल. ठीक आहे ना. ओके सर. मॅग्नेटिझम अँड मॅटर, कुणाच्या पेपरला पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिकचे थिअरी बेस्ड क्वेश्चन होते, कुणाला ग्राफ होता, क्युरी लॉचा कुणाला प्रश्न होता. सगळे डायरेक्ट क्वेश्चन आहे, आपण 1 शॉट मध्ये कव्हर केले, वेगवेगळ्या सिरीज मध्ये कव्हर केलेले. ठीक आहे सर. ड्युएल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर, दरवेळेस प्रश्न येतो, दरवेळेस ग्राफ बेस्ड क्वेश्चन होते, ग्राफ बेस्ड होते. सिंपल फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची इक्वेशन आहे जे आइन्स्टाईनची, त्याच्यावर होते. डी ब्रॉग्लीवर सोपे प्रश्न होते. सो बेटा हे जास्त अवघड नाहीये. स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये पण तसंच आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लिया मध्ये. ठीक आहे. की बोर्स मॉडेल मध्ये लायमन, बाल्मर, पास्कन, त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स, या ऑर्बिट पासून या ऑर्बिटला जम्प केलं तर काय वेव्हलेंथ असेल, काय फ्रिक्वेन्सी असेल, त्याचा काय रेशो असेल, याच्यावर प्रश्न पडलेले आहेत. न्यूक्लियामध्ये पण हाफ लाईफ, ऍक्टिव्हिटी, याच्यावर क्वेश्चन्स आहेत बेटा. अल्फा, बीटा, गामा इमिशन्सवर प्रश्न आहेत. सो मोर ऑर लेस सीईटीने ट्रेंड सेम ठेवलाय, जो मागच्या वर्षी होता तो पण यावर्षी आहे. ठीक आहे सर. एरर, वेक्टर आणि साऊंड, दीज आर ऑल्सो व्हेरी इझी टॉपिक्स, है ना. एररला पण सोपे प्रश्न आलेत, वेक्टरला पण आलेले आहेत. वेक्टर तुम्ही मॅथ्स मध्ये पण करतात, सो मोठं एवढा प्रॉब्लेम नाहीये. साऊंड आहे, साऊंड मध्ये डॉपलर इफेक्टवर यावेळेस पण प्रश्न आहेत. ठीक आहे ना. सो हे तुमचे इझी टॉपिक झाले पाहिजे, याला प्रायोरिटाईज करा. ठीक आहे सर, ओके. हे जर तुम्ही मार्क्स वाईज बघायला जाल तर हे किती मार्क्स आहे फिजिक्स मध्ये, हे इझी मार्क्स किती आहे तर केटीजी रेडिएशनला 3 मार्क आहे बेटा, थर्मोडायनॅमिक्सला 2 मार्क आहे, ऑसिलेशनला 3 मार्क आहे, मॅग्नेटिझम मॅटर 1 मार्क आहे, ड्युएल नेचर कधी 2 पण येतात पण 1 सेफ आहे, ड्युएल नेचरला 2 आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटमला 2 आहे, आणि इकडे जर 1 1 1 2 ते 3 मार्क आहे तिथे. म्हणजे जर तुम्ही पकडलं 3 2 5 2 7 8 11 12 13 आणि 16 म्हणजे जवळजवळ 17 पकडतो, कारण एखाद मार्क्स जास्तच असेल याच्यापेक्षा. 17 मार्क्स तुमचे इथे मोर ऑर लेस इझी वाले आहे. इथे तुमचा स्कोर 17 पैकी 17 असला पाहिजे. ठीक आहे. 15+ 14+ असा असला पाहिजे. आर यू गेटिंग इट? ओके सर. त्याच्यानंतर काही मीडियम टॉपिक्स आहेत, है ना, मॉडरेट, ज्यांची डिफिकल्टी मॉडरेट आहे पण ते आपल्याला करायचे. जसं रोटेशनल आहे. आता रोटेशनल असा चॅप्टर आहे, तुम्हाला वाटत असेल सोपा आहे, पण नाही. रोटेशनल मध्ये थोडे व्हॅरिएशन आहे. की एखाद्या डिस्कची डेन्सिटी बदलली, थिकनेस बदलली, त्याचे मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले येतात. टॉर्कवर चांगले क्वेश्चन्स बनतात. अँग्युलर मोमेंटम टॉर्कचं रिलेशन आहे, किंवा फॉर दॅट मॅटर काय म्हणतात त्याला, अँग्युलर मोमेंटम कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे. जे सर्क्युलर मोशन वाला पार्ट आहे जो आपण इग्नोर करतो, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन वाला,
त्याच्यावर पण चांगले चांगले प्रश्न आले त्यावेळेस. ठीक आहे. सो रोटेशनल डायनॅमिक्स एक मॉडरेट टॉपिक आहे, याला पण आपल्याला करायचंय कव्हर. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मध्ये सरफेस टेन्शनवर दरवर्षी एक प्रश्न फिक्स असतो, 2 प्रश्न असतात तसे. आणि यावेळेस पण तुम्हाला पण तुमच्या पेपरमध्ये कोणाला ड्रॉपचा, कोणाला एअर बबलचा प्रश्न दिसला असेल, कोणाला सोपचा बबल प्रश्न दिसला असेल, जिथे वर्क डनचा रेशो विचारलाय किंवा वर्क डन सिंपल विचारलाय, हे सगळं तुम्हाला आलं होतं बरोबर. कुणाला टर्मिनल वेलॉसिटी आला, कुणाला काय म्हणतात त्याला इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, कुणाला बर्नॉलीची इक्वेशन आली. सो जास्त अवघड नाही बेटा. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पण तेच आपले 2-3 टॉपिक आहेत, गॅल्व्हॅनोमीटर, व्होल्टमीटर, एम्मीटर, पोटेन्शिओमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हीटस्टोन ब्रिज. पण इथे थोडीशी क्वेश्चनची व्हॅरायटी कव्हर करावं लागते. सोपे टॉपिक आहे तर थोडं करावं लागतं. सर्किट पण आहे, इथे थोडं प्रॅक्टिस लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट, हे पण सोपं आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या पेपरला पण तुम्हाला वायरवाले क्वेश्चन सापडले असतील, कारण बरेच प्रश्न डायरेक्ट रिपीट झालेत. वायरवाले क्वेश्चन आहे, सर्क्युलर लूपवाले क्वेश्चन आहे, हे तुम्ही आधी केले पाहिजे, तेव्हा प्रॅक्टिस केली पाहिजे. ठीक आहे ना, तरच तुम्हाला येतील. असं नाहीये की हा हे टॉपिक सर सोपे आहेत किंवा मॉडरेट आहे म्हणून तुम्हाला येतील. नाही, ते तेव्हा मॉडरेट वाटतात, तेव्हा इझी वाटतात जेव्हा तू प्रॅक्टिस करणार. ठीक आहे सर. ओके. अल्टरनेटिंग करंट 3 मार्काचा वेटेज या चॅप्टरला, पण दिस इज अ व्हेरी गुड चॅप्टर. इथून पण दरवेळेस कोणाला क्वालिटी फॅक्टर, कोणाला यावेळेस एलसी ऑसिलेशनचे प्रश्न आलेत, कोणाला डायरेक्ट इम्पेडन्स, रेझोनन्स, हेच ठरलेले टॉपिक्स आहेत, तिथून क्वेश्चन येतात. ठीक आहे सर. सेमी कंडक्टर डिव्हाइसेस, इथं 11th आणि 12th दोन्ही कव्हर केले. सेमी कंडक्टर मध्ये पण ट्रान्झिस्टरचा पार्ट आपण सोडून जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना तेवढे फॉर्म्युले माहिती नसतात. पण अगेन मी तुम्हाला जसं म्हटलं होतं, जसं प्रेडिक्ट केलं होतं आपण, पॉवर गेन, व्होल्टेज गेन, करंट गेनवर प्रश्न होते. ठीक आहे. सेमी कंडक्टरची थिअरी जी आपण 1 शॉट मध्ये पण कव्हर केलेली 11th. ठीक आहे. तिथून डायरेक्ट प्रश्न आलेले आहे, इंट्रिन्सिक, एक्सट्रिन्सिक. त्याच्यानंतर डिप्लिशन विड्थवर प्रश्न आलेले आहेत की फॉरवर्ड बायसमध्ये डिप्लिशन विड्थला काय होतं, रिव्हर्स बायसमध्ये काय होतं, फोटो डायोडचा ग्राफ. हे सगळे कॉमन गोष्टी आहेत बेटा, हे झाल्या पाहिजे आपल्या. थर्मल प्रॉपर्टीजचं पण तसंच आहे, 2-3 थर्मल कंडक्टिव्हिटी आहे, किंवा फॉर दॅट मॅटर आपलं न्यूटन लॉ ऑफ कुलिंग आहे. ठीक आहे. कॅलोरीमीटर आहे, बेसिक. तर हे जास्त अवघड नाहीये, मॉडरेट आहे, इझी. नंतर हे सेकंड फोकस असला पाहिजे. ठीक आहे. हा एक टॉपिक मी तुम्हाला म्हटलं होतं. ग्रॅव्हिटेशनचे बेसिक फॉर्म्युले सगळ्यांना माहिती असतात, व्हेरिएशन ऑफ जी, पण एस्केप वाले काही फॉर्म्युले दिले होते मी, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला फोटो पाठवले, सर हे डायरेक्ट क्वेश्चन आलेत म्हणून. सो त्यांना त्याचा फायदा झाला. मी काय म्हणतोय, आपण प्रोसेस फॉलो केली की आपल्याला रिझल्ट मिळतात. ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे. सो यू हॅव टू डू इट, यू हॅव टू डू इट. ठीक आहे. त्याच्यानंतर बेटा NLM मधून, NLM हा मोठा टॉपिक आहे. ठीक आहे. मॉडरेट काय बनवतो NLM ला, थोडासा मोठा आहे, कारण याच्यात सेंटर ऑफ मास पण आहे, याच्यात शिफ्ट ऑफ सेंटर ऑफ मास आहे, मोमेंटम आहे. ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम आहे, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यात. म्हणून पण याला पण कव्हर केलं तर 1-2 मार्काचा वेटेज इथे पण आहे. ठीक आहे. सो हे किती झालं, मॉडरेट मार्क्स किती झाले, रोटेशनला 3, मेकॅनिकलला 3, करंटला 2. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड याला पण 3, AC ला 3 बेटा. सेमी कंडक्टरला 12वीला 3, 11वीला 1, म्हणजे टोटल 4. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि ग्रॅव्हिटेशन 2, 1 3 आणि 1 4, म्हणजे जवळजवळ 4. म्हणजे जर पकडलं तर 4 4 8, 11 13 14 15 16 19 आणि हे 21, म्हणजे 21 ते 22 मार्क इथे झाले. ठीक आहे ना. सो मी तुम्हाला म्हटलं ना, म्हणजे बघा हे 22 जर तुम्ही पकडले, 22 अप्पर साईडला पकडा, 22 आणि 17, जवळजवळ 40 मार्काचं फिजिक्स जे आहे ना, ते फार टफ नाहीये जर आपण नीट केलं तर. आर यू गेटिंग इट? म्हणून जे सेकंड अटेम्प्टला ज्यांना आता खूप कमी स्कोर आहे, 15 स्कोर आहे, ज्यांना 35 पर्यंत स्कोर करायचा आहे, तुम्ही हे टॉपिक चांगलं करणं मस्ट आहे. ठीक आहे सर. हा. त्याच्यानंतर बेटा टफ टॉपिक्स, हे असे टॉपिक्स आहेत जे आपण इग्नोर करतो. हे टॉपिक्स त्यांच्यासाठी रिलेव्हंट आहे ज्यांना 35+ टार्गेट करायचं सेकंड अटेम्प्टला. ठीक आहे. हा, त्यांच्यासाठी पण याचा अर्थ बघा, ज्यांना 35 पर्यंत करायचंय, जास्त नाही 30 पर्यंत करायचं, याचा अर्थ असा नाही की त्यांनी हे टॉपिक सोडून द्यायचे, याच्यामधून पण सोपा पार्ट करायचा. ठीक आहे ना. बघा जसं सुपरपोजिशन ऑफ वेव्हला 3 मार्क आहेत, वेव्ह ऑप्टिक्स 3 मार्क आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11+12 पकडला तर 4 मार्क आहे, 4 ते 5 मार्क येतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अगेन 3 मार्क्स, रे ऑप्टिक्स 1 मार्क, मोशन इन प्लेनला पण 1 ते 2 मार्क आहे, 1 पकडा, म्हणजे किती झालं, 3 1 4 5 4 9 3 12 12 आणि 3 15, म्हणजे हे जवळजवळ 15 झालं. आपण तिकडे लोअर एंडला पकडलं होतं ना, हे लोअर एंडला जर पकडलं तर हे 21 आणि 17, म्हणजे जवळजवळ झालं 21 31 38, आणि मग हे 12 मार्क यायला पाहिजे. इथे कुठेतरी जास्त अलोकेट झालंय का, डबल आपण काहीतरी काउंटिंग केली असेल. इथे मोशन इन प्लेन, NLM, थर्मल प्रॉपर्टीज, इकडे जर एक आपण मार्क कमी केला, ठीक आहे ना, हे तो अप्रॉक्सिमेटली तेवढंच यायला पाहिजे. हे रफ वेटेज तुम्हाला सांगितलंय मी. सो याला तुम्ही 15 पकडा, किंवा सेफ साईड तुम्ही याला 13 पर्यंत पकडा, 13 ते 12 मार्क्स पकडा, 12-13 मार्क्स पकडा.
मोर ऑर लेस वेटेज तसंच आहे की 38 टू 40 मार्क्स जे आहे ते इझी फिजिक्स आहे, इझी टू मॉडरेट, आणि जे उरलेलं 10-12 मार्काचं फिजिक्स आहे ना बेटा, तर ते थोडंसं टफर साईड आहे. टफर म्हणजे असं नाही की फार टफ आहे, पण हा ठीकठाक क्वेश्चन बनतात इथून. जसं सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये सोनोमीटरचे डायरेक्ट क्वेश्चन येतात, काही काही ठीक आहे येतात, पण जेव्हा बीट फ्रिक्वेन्सीचे छान प्रश्न बनतात इथून, जेव्हा तुम्हाला म्हटलं की या वायरचा म्हणजे ओपन ऑर्गन पाईपचा 3rd मोड 4th मोड, त्याच्यानंतर जे हार्मोनिक्स ओव्हरटोन मध्ये जे कन्फ्युजन होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर रेशो सोनोमीटर आहे, तर सोनोमीटरच्या वायरमध्ये पण रेडियस बदललं, डेन्सिटी बदललं, टेन्शन बदललं, तर कॅल्क्युलेशन हेवी क्वेश्चन्स बनू शकतात, चांगले चांगले क्वेश्चन्स बनतात इथून. सो इथे जास्त प्रॅक्टिस लागेल. वेव्ह ऑप्टिक्सचं पण तसंच आहे. वेव्ह ऑप्टिक्समध्ये डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन आणि वायडीएसी हे तीन गोष्टी आहेत. त्या तिन्ही गोष्टींवर तुम्हाला फोकस करावा लागेल. ठीक आहे, इथून पण चांगले चांगले प्रश्न बनतात. मल्टिपल फॉर्म्युलेज आहेत. हे पण अवघड आहे, अवघड इन द सेन्स इथे जास्त करायला आहे, आणि इथून सुंदर प्रश्न पण बनतात. अगदी जेई लेवल प्लस त्याच्या लेवल पण जाऊ शकते सीईटी. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, नाउ दिस इज द वन ऑफ द मोस्ट काय म्हणतात त्याला टफ टॉपिक्स असं आपण याला मानू शकतो, कारण मोठा टॉपिक आहे, खूप साऱ्या गोष्टी येतात. इथे पण डुएबल गोष्टी आहेत, पण कॅपॅसिटरचे खूप चांगले प्रश्न बनतात. फर्स्ट अटेम्प्टला सीईटीने थोडी दया दाखवली, पण चांगले चांगले प्रश्न पण होते कॅपॅसिटर साईडला. ठीक आहे, ठीक आहे सर. काही काही प्रश्न आता जसं मला आठवतो, एखादा प्रश्न होता की जी रिंग आहे, रिंग म्हणजे जी इलेक्ट्रिक फील्ड आहे ऍक्सिसवर, त्याचा फॉर्म्युला. आता ऍक्च्युअल मध्ये काय ना, ही जी रिंग आहे, तर ऍक्सिसवर जो इलेक्ट्रिक फील्ड असते रिंगची, आपण हे करू जात नाही, आपण है ना, आपण जास्त प्रिपेअर करत नाही. बऱ्याच जणांना फॉर्म्युला माहित नसतोच. ठीक आहे, तर हे सीईटीने विचारलं, किंवा ही अशीवाली रिंग जी आहे, अशीवाली असावाला जो सर्क्युलर आर्क आहे, याच्यामुळे काय इलेक्ट्रिक फील्ड येईल, किंवा कंडक्टिव्हिटी वाले चांगले प्रश्न विचारले, थोडे कन्सेप्च्युअल प्रश्न विचारले, काही काही शिफ्टला आले तसे क्वेश्चन. ठीक आहे ना. सो इथून पण चांगले प्रश्न बनतात. त्याच्यानंतर बेटा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन पण चांगला टॉपिक आहे. इथून लेन्झेस लॉ चे कन्सेप्च्युअल क्वेश्चन बनतात. क्वेश्चन रिपीट केले ना सीईटीने तर खूप चांगले, पण जर कन्सेप्च्युअल मध्ये फसवलं सीईटीने, तर मग आपल्याला इथे चांगलं प्रिपरेशन लागतं. इथे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग लागते. ठीक आहे ना. इथे ट्रान्सफॉर्मर वगैरे पार्ट इझी आहे, पण काही काही पार्ट सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्सचे पण सगळ्या फॉर्म्युल्याचे इंटरलिंकेजेस तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे ना. जसं एक प्रश्न मला आठवतो 2025 मध्ये विचारला होता, की जो काय म्हणतात त्याला, एक करंट कॅरिंग लूप आहे जे आय करंट कॅरी करतोय, तर त्याचा सेल्फ इंडक्टन्सचा फॉर्म्युला विचारला. तर याला डिराईव्ह करावं लागतं, याला डायरेक्ट येणार नाही तुमचा आन्सर, याला डिराईव्ह करावं लागतं. ठीक आहे. सो दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. सो हे झालं. त्याच्यानंतर रे ऑप्टिक्स असं आहे की भला मोठा टॉपिक आहे, पण एकच प्रश्न येतो, चांगली गोष्ट आहे. कधी कधी मॅक्सिमम 2 येऊ शकतात, पण एकच प्रश्न येतो. सो इथे पण आपल्याला थोडंफार प्रिपेअर करावं लागेल. 11 मी 1 शॉट मध्ये रे ऑप्टिक्स वगैरे कव्हर केलाय. ठीक आहे ना. मोशन इन प्लेन तसा प्रोजेक्टाईल वाला पार्ट वगैरे जास्त अवघड नाहीये. ग्राफ वगैरे विचारतात कायनेमॅटिक्स मध्ये, पण इथे ना मोशन अंडर ग्रॅव्हिटीचा जो पार्ट आहे तो थोडासा डिफिकल्ट आहे, कारण त्याच्यात खूप चांगले चांगले प्रश्न बनू शकतात, अगदी जेई लेवल पर्यंत बनू शकतात. सीईटीने काही प्रमाणात, आता मला पूर्ण डेटा आला नाहीये, कारण प्रॉब्लेम असा आहे की विद्यार्थ्यांना फक्त इझी टू मॉडरेट क्वेश्चन लक्षात राहिले, जास्त प्रश्न ते पण देऊ शकलेले नाहीयेत. पण आय एम डॅम शुअर की इथून प्रश्न आलेला असेल. ठीक आहे ना, मोशन अंडर ग्रॅव्हिटी, तर ते पण आपल्याला लक्ष द्यावं लागेल. सो आता शेवटचा प्रश्न आहे. जसं तुम्हाला कळालं ना, इझी टॉपिक सगळं करायचंय सर, मॉडरेट टॉपिक पण आपल्याला सगळं करायचंय, आणि दोन्हीकडे मस्ट आहे बेटा 2024-2025 PYQ. जे चांगले विद्यार्थी इन द सेन्स ज्यांचं चांगलं प्रिपरेशन झालंय, तर त्यांना तर सगळंच करायचंय. त्यांना व्हरायटी कव्हर करायची प्रत्येक टाईप ऑफ क्वेश्चनची. इट्स नॉट लाईक की हा सर हा फॉर्म्युला फक्त एवढे क्वेश्चन करून जा. प्रॉब्लेम काय होता आपल्याला वाटतं की इतक्या वर्षाचे क्वेश्चन केले तर होऊन जाईल, 2025 PYQs आर मोर दॅन इनफ. बट द प्रॉब्लेम इज, जर तुम्हाला त्या लेवलला जायचंय ना, जिथे तुम्हाला COEP VJTI पाहिजे किंवा चांगलं गव्हर्नमेंट पाहिजे कॉलेज, तर तुम्हाला असे क्वेश्चन पण करावे लागतील की जे 2025 ला नाही विचारले, आणि ते पण सीईटी डेफिनेटली विचारेल. प्रत्येक वर्षी बघा, 2025 ला सगळेच 2024 चे रिपीट झाले का? बिलकुल नाही. 2024 ला सगळेच 2023 चे रिपीट झाले का? बिलकुल नाही. काही क्वेश्चन्स नवीन होते, त्या नवीन क्वेश्चनला प्रिपेअर करावं लागणार. जर आपल्याला ते पाहिजे जे सगळ्यांनाच पाहिजे, तर तुम्हाला ते करावं लागेल जे बाकीचे करणार नाही. ठीक आहे. ओके सर. आता सर सोर्स ऑफ कव्हरेज काय पाहिजे, कुठून कव्हर करू शकता, जेवढ्या मी गोष्टी सांगितल्या तेवढ्या. तर बेटा, जेवढ्या मी गोष्टी सांगितल्या, आपण 3 सिरीज कंडक्ट केल्या. एक 5 इयर PYQ, तर ही बेस्ट सिरीज आहे, ही डेप्थ वाली सिरीज आहे. याच्यात मी सगळं 5 इयर PYQ मध्ये सीईटीचं सगळं कव्हर होतं.
अगदी जेई मेन्सला पण इथून क्वेश्चन रिपीट झालेत, या जेई 2026ला सांगतोय मी, ठीक आहे ना. सो दिस इज बेस्ट सिरीज. पण इथे प्रॉब्लेम एक आहे की तुमच्याकडे टाइम तेवढा नाही, ठीक आहे. जर कुणाचे फक्त 2-3 चॅप्टर राहिले असतील, सर 2-3 चॅप्टर मध्ये मला प्रॉब्लेम आहे, सो यू कॅन डायरेक्टली गो विथ दिस सिरीज. इथे डेप्थ मध्ये प्रिपेअर करू शकतात, कारण तुम्ही 2-3 चॅप्टरला वेळ देऊ शकता, तेवढा काही प्रॉब्लेम नाहीये. सेकंड बेस्ट जे आहे बेटा दॅट इज रक्षक, है ना. रक्षकची डेप्थ आहे याच्या एवढी नाहीये, थोडीशी कमी आहे, पण दिस इज ऑल्सो सेकंड बेस्ट. सो ज्यांचे लेटेस्ट से माझे सर 6-7 चॅप्टर राहिलेत, तर तुम्ही रक्षक फॉलो करू शकता, कारण तेवढा वेळ तुमच्याकडे आहे रक्षक फॉलो करायला, ठीक आहे. किंवा जे विद्यार्थी 0 पासून प्रिपरेशन स्टार्ट करतायत त्यांना पण रक्षक युजफुल आहे, प्रोव्हाइडेड तुमचा टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित असला तर. रक्षक मधून खूप सारे प्रश्न डायरेक्ट आलेले, ठीक आहे ना. आता काही चॅप्टर जसं बघा 5 इयर PYQ मध्ये तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटी नाही सापडणार, तुम्ही रक्षक मध्ये कव्हर केला होता, तर तुम्हाला तो रक्षक मधून करावा लागेल. काही जसं आहे ग्रॅव्हिटेशन झालं, साऊंड आहे, 11वीचे काही टॉपिक आहे, तुम्ही प्लेलिस्ट मध्ये शोधा, तुम्हाला रक्षक मध्ये सगळ्या गोष्टी सापडून जातील जे इथे नाहीये, ठीक आहे ना. म्हणजे इथे जवळजवळ 90% सिलेबस मी कव्हर केलेला आहे. 10% जसं ग्रॅव्हिटेशन आहे, साऊंड आहे, मोशन इन प्लेन आहे, 11चा भाग जो आहे मोस्टली, तर तो मी रक्षक मध्ये केला. आणि करंट इलेक्ट्रिसिटी आणि EMI हे 2 टॉपिक आपण रक्षक मध्ये केलेत, पण ते पण डेप्थ मध्ये केलेत, ठीक आहे ना. डेप्थ मध्ये केलेत, तेवढं केलं तरी तुमचा मोर दॅन इनफ आहे. कंटेंट वाईज इट इज मोर दॅन इनफ. त्याच्या पलीकडे जायची गरज नाही बेटा. ते CET तिथपर्यंत जात पण नाही, कारण वेन यू कव्हर 5 इयर्स ऑफ CET याचा अर्थ तुम्ही प्रत्येक वर्षाचा टफनेस घेऊन चालतायत सोबत, ठीक आहे. मी तिथे कन्सेप्ट डिस्कस केल्या, क्वेश्चन डिस्कस केले, सगळं डिस्कस केले आणि डेप्थ मध्ये आहे. सो ते प्रॉपर बघा, ठीक आहे. जर कुणाला एकदमच कमी वेळ असेल की नाही सर माझं तर मॅथ्स पण खराब आहे सर, केमिस्ट्री पण तेवढं केलं नाहीये, फिजिक्सला मी तेवढा वेळ देऊ शकत नाही, तर बेटा तुमच्यासाठी 99 पर्सेंटाईल वाली सिरीज आहे, हे तुम्ही फॉलो करू शकता, ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी तर 1 शॉट फॉर रिव्हिजन, पण आता रिव्हिजनचं काही घेणं देणं नाही तुम्हाला, लगेच ते नंतर कामात येईल. सो या 3 गोष्टी आहेत जे तुम्ही फॉलो करू शकता. एक गोष्ट आहे की याची जी PDF आहे, या सगळ्या लेक्चरची PDF ही तुम्हाला ऍप्लिकेशनला दिसून जाईल. हे ऍप्लिकेशन आहे आपलं स्वयं फिजिक्सचं, हे डाउनलोड करा. PDF तुम्ही रीड करू शकता तिथे. मी लिंक जे आहे ती खाली कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करेल, ठीक आहे, रिगार्डिंग ऍप्लिकेशन. एक गोष्ट आहे की सपोज कुणाला वाटतंय की नाही सर आमच्याकडे तेवढा वेळ नाहीये किंवा थोडं अजून स्मार्टली काम करायचंय, तर तुम्ही काय करू शकता माहितीये का, एक अजून पण वे आहे तुमच्याकडे की 99 पर्सेंटाईल मधून लेक्चर बघायचे, ठीक आहे. 99 पर्सेंटाईल मध्ये लेक्चर बघा, जे मी टॉप 200 क्वेश्चन्स घेतलेत, आणि उरलेलं जे आहे, उरलेला पार्ट जो आहे तो तुम्ही रक्षकचं काय बघू शकता, PDF बघू शकता. रक्षकच्या PDF बघा, आणि प्रॉपर त्याला एकदम सिक्वेन्स वाईज दिलंय बघा. सगळं टीचिंग जे मी केलंय ना ते सिक्वेन्स वाईज केलंय, रॅन्डम क्वेश्चन्स घेतलेले नाहीयेत, म्हणून विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आलेत, चांगले रिझल्ट आलेत, ठीक आहे. डेफिनेटली त्यांची मेहनत आहे. ऍट द एंड ऑफ डे म्हणजे काय म्हणतात, माझं कॉन्ट्रीब्युशन खूप कमी असतं. मला वाटतं मॅक्सिमम व्हॉट आय कॅन कॉन्ट्रीब्यूट टू युअर सक्सेस इज 10 to 15%. बाकी तुमचं लहानपणापासून जसं रेझिंग झालंय, तुमचे आधीचे टीचर्स, परत त्याच्यानंतर तुमची स्वतःची मेहनत ती काउंट करते, ठीक आहे ना. सो ते क्रेडिट तुम्हालाच आहे. पण कंटेंट वाईज जर तुम्ही मला विचाराल तर दिस इज व्हॉट आय कॅन गिव्ह टू. आर यू गेटिंग इट? सो शेवटी काय ठरलं आपलं, 3 गोष्टी. ज्यांना 25 किंवा 20च्या खाली मार्क्स आहे त्यांचं जास्त लक्ष असलं पाहिजे सिलेबस कव्हरेजकडे. त्यांनाही टेस्ट द्यावे लागतील, पण त्यानंतर पहिले तुम्ही सिलेबस कव्हर करा. 30 तारखेपर्यंत सिलेबस कव्हरेज पूर्ण मेहनत करून करा. आणि ज्यांना 30च्या पुढे जायचंय किंवा जे ऑलरेडी 30च्या पुढे आहेत, 35 पाहिजे, ज्यांना 40 पाहिजे, 45 पाहिजे, अगदी 50 पर्यंत पाहिजे, तुम्हाला फक्त एक्झिक्युशन करायचंय. आणि एक्झिक्युशन ते याच्यामध्ये घातक मध्ये मी करून घेईल तुमच्याकडनं. आता घातक काय ते मी नेक्स्ट व्हिडिओला रिलीज करेल, तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघा. ऑल द बेस्ट बेटा. आणि एक गोष्ट आहे की तुमचा टार्गेट काय, सेकंड अटेम्प्टचा तुझा टार्गेट काय, एकदा व्यक्त व्हा. कमेंट सेक्शन मध्ये मला सांगा व्हॉट इज युअर टार्गेट फॉर द सेकंड अटेम्प्ट आणि फर्स्ट अटेम्प्टला तुमचे मार्क्स किती आहे. आणि बी व्हेरी फ्रँक विथ युअर मार्क्स. जर 9 मार्क येत आहेत ना फिजिक्सला, तर दम ठेव तिथे 9 कमेंट करायचा. लोक काय म्हणतात ते जाऊ दे, पण ती गिल्ट असती मनात, का अरे यार त्या कमेंट सेक्शन मध्ये मी 9 ठेवले, पुढच्या वेळेस 30 पर्यंत तरी घेऊन जाईल. दॅट इज द कॉन्फिडन्स. किंवा 35 पर्यंत घेऊन जाईल जेव्हा सेकंड अटेम्प्ट होईल ते, ठीक आहे. सो बी रेडी फॉर द एव्हरीथिंग. आता आपल्याला या शेवटच्या दिवसांमध्ये आपलं सगळं काही द्यायचंय. एकदा जे काही 17-18 मे आहे बेटा तो झाला की त्याच्यानंतर CETचा आपला काहीही संबंध नाही.
फक्त मग चांगल्या कॉलेजमध्ये जायचं, मस्त मेसचं जेवण खायचं, मजा करायची. दॅट इज व्हॉट द लाईफ इज फॉर. चांगल्या चांगल्या गोष्टी तिथे एक्सप्लोर करायच्या, पण तोपर्यंत पूर्ण मेहनत करा. ऑल द बेस्ट.